हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज आपण साध्या सोप्या पद्धतीत हे टोमॅटोचं सार बनवणार आहोत। तर चला, त्यासाठी हे लाल बुंद असे टोमॅटो घ्यायचे आहेत। टोमॅटो एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि त्यावर पाणी टाकायचे आणि स्वच्छ चोळून धुवून घ्यायचे आहेत। असे धुवून घेतलेले आहेत आणि कटिंग पॅडवर हे काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने काढून घ्यायचे आणि हे असे कट करून घ्यायचे आहेत। कट करायचं असं काही बारीक वगैरे नाही, कारण आपण परत मिक्सरलाच लावणार आहोत। त्यासाठी काही हे करायचं नाही। एका ह्याचे 7-8 तुकडे केले तरी टोमॅटोचे चालतील। हे बघा, कट करायचे आहेत। मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची घेतलेली आहे, 1-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 चमचे धणे घेतलेले आहेत आणि 2 चमचे खोबरं घेतलेलं आहे आणि ते वाटून घ्यायचं आणि त्यामध्येच हे टोमॅटो टाकायचे आहेत आणि हे टोमॅटो पण चांगले फिरवून घ्यायचे आहेत। हे बघा, आणि फिरवून झाले थोडेसे, त्याच्यातच आपण बीट टाकायचं आहे। बीट टाकायचं कारण फक्त कलर येण्यासाठी बीट टाकायचं, नाही टाकलं तरी चालून जाईल। आता तेही फिरवून घ्यायचं आहे आणि एका बाजूला कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आणि जिरं, मोहरी आणि हिंग इतकंच फोडणीला टाकायचं आहे आणि हे जे आपण वाटून घेतलेलं हे वाटण ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊयात। बघा, लाल बुंद कलर कसा आला। बीट टाकलं ना की छान कलर येतो। बघा, हे छानपैकी तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे, परतायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, चांगलं हलवूयात। 1 चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा काश्मीरी पावडर, लाल मिरची काश्मीरी पावडर टाकायची आहे। आणि हे बघा, आता तेल सुटत आलेलं आहे। आता ह्याला मिक्सरच्या भांड्यातच पाणी गरम टाकायचं, गरम पाणी टाकलेलं आहे। हे बघा, आता हे चांगलं ढवळायचं आहे चांगलं, आणि गरम पाणी याच्यामध्ये ॲड करायचं कारण अजून हे घट्ट आहे। गरम पाणी ॲड करूयात, किती हवं तितकं आपण ॲड करायचं आहे हे गरम पाणी। हे बघा, आणि झाकण ठेवायचं आहे आणि चांगली उकळी काढून घ्यायची। हे बघा, आता उकळी काढून घेतलेली आहे। हे बघा, आता पातळ आहे। चांगलं 10 मिनटं, ह्याच्या पुढे 10 मिनटं चांगलं शिजवून द्यायचं। शिजवलं ना चांगलं की चव छान मस्त येते आणि घट्टपणा पण येतो। आणि वरून कोथिंबीर भुरभुरायची आणि चांगलं हलवून घ्यायचं आणि मस्त 10 मिनटं अजून शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, आता झालेलं आहे। हे बघा, भात, ह्याचं सांबर, टोमॅटोचं आणि टोमॅटोची चटणी आहे। एकदम छान बेत आहे हा। मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।